नमस्कार सर्व रिक्षा चालक आणि बंधूंना माझा नमस्कार. आपण ही व्हिडिओ धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी महामंडळ या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यावरती करत आहोत. नुकतंच आता पनवेल RTO किंवा महाराष्ट्रातील इतर RTOनी आता कडक अंमलबजावणी केलेली आहे की ज्यांनी आनंद दिघे कल्याणकारी महामंडळ या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून 800 रुपयाची पावती फाडली असेल त्याच रिक्षा चालकाचं किंवा मीटर टॅक्सी चालकाचं काम करण्यात येईल. आता ही जर पावती नसेल 800 रुपयाची तर आपलं मीटर पासिंग होणार नाही, गाडी पासिंग होणार नाही, परमिट रिन्यू होणार नाही. जी काही आपली RTOमध्ये जी रेग्युलर काम होती ती आता RTOने थांबवलेली आहे. ज्याच्याकडे पावती असेल त्याचंच ते काम RTOमध्ये होणार. आता ह्या सर्व आता हा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी आपण आणि ह्या ऑनलाईन फॉर्मसाठी काय काय पेपर लागतात ते आपण आता पाहूयात. त्याआधी आपल्या सेना रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिव श्री गणेश देवकर साहेब खोपोली यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या साध्या रिक्षा चालकापर्यंत ही व्हिडिओ पोचवा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्या रिक्षा चालकांकडे पोचेल आणि ते सुद्धा हे फॉर्म अगदी सोयीस्करपणे भरू शकतात. फॉर्म भरायला अगदी सोपा आहे. आपल्याला पहिले 5 पेपर आपल्या हाताशी घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला लायसन हाताशी घ्यायचं आहे, परमिट, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड असे 5 पेपर आपल्याला हाताशी घ्यायचे. आता याच्यामध्ये बघा, रेशन कार्ड जो आहे त्याची पुढील बाजू आणि पुढे जिथं आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव असतं आणि मागे सगळ्यात शेवटला तिथे आपल्या कुटुंबातील लोकांची नावं असतात. मुलाचं म्हणा, आईचं म्हणा, पत्नीचं म्हणा, त्यांची नावं असतात. आता आपल्याला जे फोटो टाकायचे आहेत या 5ही पेपरचे फोटो टाकायचे आहेत. तर त्यामध्ये परमिट असं आहे की तो पुढचा मागचा फोटो काढायचा आहे, रेशन कार्डचा. तर रेशन कार्डचा आपण सोप्याच पद्धतीने फोटो काढण्यासाठी आपण काय करायचं, झेरॉक्स दुकानात जायचं आणि रेशन कार्डची पुढची मागची झेरॉक्स एकाच पेजवरती काढून घ्यायची. ती झेरॉक्स आपण काढली ती व्यवस्थित आहे का, व्यवस्थित नाव वगैरे दिसतात का त्या झेरॉक्सवरची, ती पाहून घ्या. आता ती झेरॉक्स आपल्या जवळ ठेवा आणि लायसन बघा, आता काही जणांनी रिन्यू केले. पहिले आपल्याकडे लायसन होते स्मार्ट कार्ड, आता रिन्यू केलेत काही जणांनी, तर त्यांना नवीन लायसन आहेत निळ्या कलरचे, जे पुढं मागे प्रिंटेड आहेत, त्याच्या पुढं मागे लिहिलेलं आहे. त्यांनीसुद्धा अशा लायसन धारकांनी सुद्धा झेरॉक्स दुकानात जाऊन पुढील मागील झेरॉक्स एकाच झेरॉक्स पेपरवरती काढून घ्या. आता तुम्हाला पुढे सांगतो की ते आपल्याला का कामाचे झेरॉक्स. तर या सगळ्या आपल्याला झेरॉक्स हे जे काही फोटो आहेत आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत त्या वेबसाईटवरती. तर आनंद दिघे कल्याणकारी योजना ह्याचा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला गुगल क्रोमला जायचं आहे. गुगल क्रोममध्ये आपल्याला इथे गुगल सर्च बॉक्स इथे आपल्याला टाकायचं आहे धर्मवीर आनंद दिघे योजना एवढं टाका आणि सर्च करा. सर्च केल्यावर आपल्याला पहिलंच नाव दिसून येईल. हे बघा बांधवांनो, रिक्षा बांधवांनो, आपल्याला हे अगदी सोप्या पद्धतीने सरकारला आपल्याला अवेलेबल करून नेले आहे. आता आपल्याला आनंद दिघे मंडळ पहिलंच ऑप्शन दिसतंय, याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता माझ्या इथे ती मोठी स्क्रीन दिसते. ती कशी दिसते तर बघा, हे उजव्या हाताला वरती 3 बटन आहेत, त्याच्यावरती क्लिक करा. सगळ्यात खाली या, शेवटचे इथून तिसरं बटन आहे बघा, खालून लास्टून तिसरं बटन डेस्कटॉप साईट, त्याच्यावरती मी क्लिक केले म्हणून ही माझी साईट मोठी दिसते.
आता मी बारीक केली तर माझीसुद्धा अशी बारीक दिसत असेल तुमच्या मोबाईलप्रमाणे. इकडं जाऊन आपल्याला डेस्कटॉप साईड करायची आहे. हे बघा खालून तिसरा बटन, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. आता आपण इथं बघितलं तर आपल्याला ही योजनेचे काय फायदे ते आपल्याला इथं दिलेले आहेत. किंवा आपलं वय वर्ष 65 झालं तर आपल्याला एक सन्मान निधी भेटेल, म्हणजेच पेन्शन टाईप काहीतरी भेटेल. जीवन विमा भेटेल. आपण अपंगत्व झालं तर या योजनेवर अपंगत्व आपल्याला आलं, आपण गाडी चालवताना आपलं काही अपंगत्व आलं, हात फ्रॅक्चर झाला, पाय तुटला, काय झालं तर आपल्याला त्याचा जीवन विमासुद्धा भेटेल. आरोग्यविषयक लाभसुद्धा आपल्याला भेटतील. चौथी गोष्ट आपल्याला कामगार कौशल्य वृद्धी योजनामध्ये आपण जाऊ शकतो. कर्तव्यावर असताना आपल्याला दुखापत झाल्यास अर्थसहाय्य भेटू शकतं. त्यावेळी आपण गाडी चालवतोय, रिक्षा चालवतोय आणि आपल्याला ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला तर आपल्याला त्याचं अर्थसहाय्य भेटेल. आणि आपल्या विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा काही शिष्यवृत्ती भेटेल. या योजनेचा आपल्याला बऱ्याचपैकी फायदा आहे. सरकारने आपल्यासाठी चांगली योजना राबवलेली आहे. तर बघा, आपल्या डाव्या हाताला वरती आनंद दिघेंचा फोटो आहे. त्यांच्या खाली 3 बटन आहेत, 3 लाईनी आहेत बघा, 3 लाईनी. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, आता आपण ह्याच्या आधी आनंद दिघे साहेबांनी ही जी योजना आहे ही गेली वर्षभर आधी ही योजना चालू झालेली. त्यावेळेला ऑफलाईन फॉर्म भरत होते, बरोबर का नाही? तुमच्यामध्ये सगळ्यांनी निम्म्या लोकांनी तरी भरले असतील हे फॉर्म. आता ते फॉर्म आपण कोणत्या संघटनेच्या मार्फत भरले असेल किंवा आपल्या स्वतः RTOला जाऊन भरले असेल, तर काही जणांनी भरले असतील ते फॉर्म ऑफलाईन. ते फॉर्म ऑफलाईन म्हणून आपण RTOमध्ये जमा केले असेल कोणत्या ना कोणत्या माध्यमाद्वारे. तर अशी जी लोकं आहेत ज्यांनी फॉर्म भरून ऑफलाईन फॉर्म भरून जमा केलेले आहेत, त्या लोकांनी पहिले बघा वरतून तिसरं बटन आहे सभासद नोंदणी अर्जाची स्थिती. हे बघा, हे बटन सभासद नोंदणी अर्जाची स्थिती, हे बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की आपण येतो खाली. स्क्रीन आपली बारीक मोठी छोटी होते डेस्कटॉप साईडला. आता बघा इथे लायसन नंबर आहे, चालक लायसन क्रमांक. इथे पहिले आपलं गाडी लायसन नंबर टाकायचा. आता लायसन नंबर बघा, कोणाचा MH06 असेल, MH46 असेल, त्याने तसं तो टाकायचा. आणि पुढं पण त्याच्या अंक असतात, ती अंक याच्या पुढं अशी टाकून द्यायची, असे टाकायची. ह्यानी तुमच्या लायसनवरती जी जन्मतारीख असेल तीच जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. आणि मग इथे लाल कलरचं बटन आहे स्थिती तपासा, या ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की आपल्याला इथे आपला फॉर्म RTOमध्ये जमा झाला आहे आणि त्या RTOच्या साहेबांनी तो भरला असेल तर आपल्याला जमा केलेले फॉर्म त्या RTO साहेबांनी जर भरलेले असतील तर आपल्याला इथे 800 रुपयाची पावती पाडायला येईल. आणि जर असं नाही आलं तर असं आपण समजायचं की आपला अजून फॉर्म ऑनलाईन भरलेला नाही आहे. आपण ऑफलाईन भरला पण ऑनलाईन भरलेला नाही आहे. आणि ज्यांनी फॉर्म ऑफलाईन भरलाच नाही त्यांना पण आता जी मी पुढं प्रोसेस सांगणार आहे त्यांनी ती करावी. आता बघा, नसन होत तर आपल्याला पुन्हा 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, या 3 लाईनवर. आणि सभासद नोंदणी करा, हा बघा इथं दुसरं ऑप्शन सभासद नोंदणी करा, याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्यांनी केले नाही तर ते आपल्यालाच करायचं आहे. आणि कोणी ऑफलाईन फॉर्म भरले नसेल त्यांना सुद्धा हीच प्रोसेस करायची आहे. आता बघा, आपण हे सभासद नोंदणी करा हा अर्ज ओपन केलं की इथे आपल्याला बघा सांगितलेलं आहे की नोंदणी शुल्क कशाची घेते. आपली 800 रुपये फी कसली घेत आहे सरकार. तर बघा, आपली नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्क याची आपल्याकडनं 500 रुपये फी घेत आहेत. आणि जी वार्षिक फी आपल्याला भरायची 300 रुपये, दर वर्षाला 300 रुपये अशी 300 रुपये फी आपल्याकडनं ते घेत आहेत. मग 500 अधिक 300 आपल्याकडनं 800 रुपये अशी फी ते घेत आहेत, पावती घेत आहेत आपल्याकडनं. आता आपल्याला ह्याच्यात सुरुवातीला आपल्या गाडीची नाव, आपल्या गाडीचा नंबर, चॅसी नंबर लिहून सगळं आपलं नाव, गाव, कुठं राहतो, ॲड्रेस वगैरे आपल्याला ते सगळं भरायचं आहे.
दुसऱ्या याला आपल्याला लायसन्सचं सगळं टाकायचं आहे आणि तिसऱ्या याला आपल्या लायसनवर आपल्या रेशन कार्डवरील जे धारक आहेत रेशन कार्डचा नंबर म्हणा किंवा तुमच्या कुटुंबातील संख्येतील कुटुंबातील लोकांची नावं ही सगळी आपल्याला शेवटच्या याला लिहायचं आहे. आपण आता सध्या आहोत 1 नंबरला, बरोबर. आता इथे आपल्याला पहिले टाकायचं आहे गाडीचा नंबर, व्हेकल नंबर म्हणजेच आपल्या वाहनाचा नंबर, रिक्षाचा नंबर. इथं तो रिक्षाचा नंबर आपला जो काही असेल तो ज्याने त्याने अशा प्रकारे टाकायचा आहे. आणि चॅसी नंबर शेवटची 4 आकडी. तुमच्या परमिट तुमच्या हातात असेल तर परमिटवरती चॅसी नंबर म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्या शेवटची 5 आकडे टाकायची. अशी शेवटची 5 आकडे टाकून RTO कडून डेटा मिळवा. RTO कडून डेटा मिळवला RTO कडून हे निळं बटन दिसतंय, या निळ्या बटनावर क्लिक करा. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना तर तुमचं इथं जे काही नाव आहे, तुमचा ॲड्रेस आहे, हे तुमचं ॲटोमॅटिक लिहून येईल. आणि काही वेळेला हे RTO कडून डेटा आपल्याला प्राप्त न होणार, काही अडचणी असतात, नेटवर्क इश्यू वगैरे, त्याच्यामुळे आपल्याकडे कधी डेटा भेटत नाही, शक्यतो तर भेटत नाही आहे. मी खूप वेळा ट्राय केलं ते नाही होते. तर ज्याचं कोणाचं होत असेल तर त्याची माहिती भरण्याचा टाप वाचेल. जर नाही झालं तर आपलं इथं चॅसी नंबर लिहायचं, इथं खाली यायचं, आपला RTO सिलेक्ट करायचा. RTO आपला MH46 आहे, म्हणजे जे सगळ्यात खाली आहे तर 35 चाललं आहे, 46 आलं MH46. इथे तुमच्या वाहनाला जो नंबर लिंक आहे, मोबाईल नंबर, तोच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला OTP वगैरे येतात तो. मग काय नंबर असेल तो आपला टाकायचा. त्यानंतर इथं आपल्याला परमिट नंबर टाकायचा आहे. परमिट नंबर आपल्या परमिटवरती दिलेला असतो. मग तो परमिट नंबर व्यवस्थित भरून घ्या. काय आता नवीन गाड्या ज्याच्या नवीन आहेत त्याला MH असं काय याला ऑब्लिक आहे, 46 आहे, ऑब्लिक आहे, परत ऑटो आहे, मग असे व्यवस्थित ते परमिट नंबर लिहून घ्या. बाबा जिथं ऑब्लिक आहे तिथं ऑब्लिकच द्या. जिथे नसेल, काय छोटा असेल परमिटवर, काय मोठा आहे, त्याने व्यवस्थित जसा आहे तसा तो लिहून घ्यावे. ही परमिट नंबर लिहिल्याच्या नंतर बघा इथं आपल्याला येतंय अपलोड परमिट फोटो. आता बघा हा अपलोड परमिट फोटो आपल्याला बघा, अपलोड परमिट फोटो म्हणजे इथं काय आपल्याला टाकायचं, परमिटचा फोटो टाकायचा आहे आणि तो PDF नसावा. आता आपण काय ह्याच्यावरती क्लिक करणार अपलोड परमिट फोटोवरती. असं इथं बघा कॅमेराचं ऑप्शन येतं, क्लिक करायचं आणि कॅमेरा आपल्या मोबाईलचा चालू होईल. कॅमेरा चालू झाल्यानंतर म्हणजे काय परमिट वगैरे असेल तुमचं ते इथं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे. आता आपल्याला परमिट तर नाही आहे, समजा असायला परमिट समजा, आणि परमिटचा असा फोटो काढायचा आहे. फोटो काढल्याच्या तिथं बरोबरची खूण आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे की तो इथं अपलोड झालेला असेल. सोपं आहे का नाही. परमिट आपला अपलोड झाला, पहिलं काम आपलं झालं. आता आपण फोटो बघायचा आपल्याला परमिटचा, अब आपण बरोबर केला आहे का बघा. हे तुम्हाला इथं डोळ्याचं चिन्ह दिसते, याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. आता तुम्ही परमिटचा फोटो अपलोड केला आहे. आता मी हे वहीचं टाकलं आहे निळं, तुमचा परमिटचा फोटो टाकला असेल तुम्हाला परमिट दिसेल. तुम्ही मग बघू शकता व परमिट नंबर माझा बरोबर आहे का, दिसतंय का क्लिअर, गाडी नंबर क्लिअर, नाव बिव सगळं क्लिअर आहे का. ते झाल्याच्यानंतर बघा इथं क्लोजचं बटन आहे, क्लोज करून घ्या. परमिट आपलं अपलोड झालेलं आहे. आता इथं आपलं नाव लिहायचं आहे. आता बघा इथं इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे व्हेकल ओनर नेम आणि वाहन मालकाचे नाव. आता या दोघांमध्ये एक बॉक्स आपण भरायचा आहे. आपण ह्याच भरूयात. तुमचं नाव लिहायचं, काबा, तुमचं जे काही नाव असेल ते इथं भरून टाका. व्हेकल ओनर ॲड्रेस म्हणजेच तुमच्या इथे पत्ता टाकायचा आहे तुम्हाला. पत्तासुद्धा मुक्काम डॅश कुठं राहता तुम्ही, तो ॲड्रेस तुमचा गावाचं नाव, तुमचं पोस्टाचं नाव लिहा, तालुका, डिस्ट्रिक्ट रायगड, आणि इथे बघा हे ऑप्शन आहे पुढे.
आता आपण पुढे गेलं. नेक्स्ट केल्याच्या नंतर पुढेच्या नंतर आपण आलो कुठं बघा ह्याच्यावरती. दिसतो तुम्हाला सिलेक्ट झाला 2 नंबर. हा बघा, हा ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स. आता बघा याच्यामध्ये बांधवांनो, पहिले आपल्याला इथे या बॉक्समध्ये टाकायचं आहे लायसन्सचा नंबर. आपला जे काही लायसन नंबर MH काय असेल तुमचा, MH 06 पानाचा 46 असेल आणि पुढे जे काही आपले नंबर असतील, जे तुमच्या लायसन्सच्या पुढे काही नंबर असतील ते इथं आपल्याला भरायचे आहेत. आता इथं काय आलं बघा, त्याच्या पुढंच लायसन्सचा फोटो. आता तुम्ही जी झेरॉक्स दुकानातून काढलेली झेरॉक्स आहे, कुणी झेरॉक्स दुकानातून झेरॉक्स काढले, ज्यांनी आत्ता रिन्यू केलेले आहे, ज्यांचे लायसन निळ्या रंगाचे आहेत, त्याच्या मागे पुढे प्रिंटेड झालेले लायसन पुढं पण आहे आणि मागं पण लिहिलेलं आहे, तर त्या डिटेल्स आपल्याला फोटो काढताना समोरचाच फोटो येईल, बरोबर का नाही? आपल्याला पासपोर्ट फोटो काढता येणार नाही. त्या लायसन्ससाठी आपण त्यांना सांगितलं की तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, म्हणजे पुढचा मागच्या एका पेजवरती येईल, त्याची आपण झेरॉक्स काढू शकतो. आणि ज्यांच्याकडे लाल लायसन आहे, फक्त पुढंच लाल लायसनवाले, ज्यांच्याकडे लाल लायसन आहे त्यांनी फक्त पुढचाच फोटो काढायचा आहे, त्यांना झेरॉक्स मारायची गरज नाही आहे. आता बघा ह्याच्यावरती आपण क्लिक करणार. कुठं हे जे आहे अपलोड लायसन, ह्याच्यावरती आपण क्लिक करायचं. क्लिक केलं, कॅमेरा ओपन करायचा, सोपं काम. कॅमेरा ओपन झाला. हा बघा आता कॅमेरा ओपन होईल. तुमचं लायसन ठेवायचं, ज्यांचं लाल लायसन आहे त्याने ओरिजिनल लायसन आपलं लाल ठेवायचं, फोटो काढायचा. आणि ज्यांचं निळं लायसन आहे, त्यांचा पासपोर्ट आहे निळं लायसनवाले, त्यांनी झेरॉक्स मारलेल्या लायसनची झेरॉक्स ठेवायची आणि फोटो काढायचा. फोटो काढला, सोप्या पद्धतीने फोटो काढला, मोबाईल फोटो काढला एकदम व्यवस्थित ठेवून क्लिक करायचं. ओके केलं बरोबरच्या चिन्हाला. आता बघा इथं डोळा आला आहे, डोळ्याचं चिन्ह. हे चिन्ह काय आहे बाबा, आपण जे फोटो टाकलेले आहेत ते बरोबर आहेत का नाही, बरोबर अपलोड झालेत का नाही हे आपण बघू शकतो. हे बघा, अशी स्क्रीन अशी बारीक केली की बघा आपल्याला इथं आता मी वहीचाच फोटो टाकला आहे. तुम्ही इथं तुमच्या लायसनचा फोटो पाहू शकता. बरोबर झाला आहे का नाही, नसेल झाला क्लोज करायचं, परत त्याच्यावर क्लिक करायचं, परत तुम्ही याच्यावर ओपन करू शकता, परत कॅमेरा ओपन करायचा. व्यवस्थित झालं नाही, परत काढलं, परत ओके करा, परत इथं जा, परत इकडे जायचं तुम्हाला आणि तो फोटो तुम्ही पाहू शकता परत. असं काय नाही की बाबा मी आता फोटो अपलोड केला तो चुकीचाच झाला आहे, ब्लर आला आहे, की आता मी करू शकत नाही. आपण तिथं जाऊन पुन्हा करू शकतो. म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपण ते फोटो अपलोड केला की डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून आपलं अपलोड केलेला फोटो बरोबर आहे का नाही तो आपल्याला समजेल. आणि बघा इथं खाली क्लोजचं बटन आहे, इथून क्लोज करायचं, झालं. तर लायसनचा फोटो टाकला, लायसन नंबर टाकला, लायसनचा फोटो टाकला. आता आपल्याला इथं टाकायचं आपलं जन्मतारीख, जी आपल्या लायसनवर आहे ती टाकायची आहे. मग ती आपण जन्मतारीख टाकून द्यायची. त्यानंतर RTOकडून डेटा मिळवा हे निळं बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक करून बघायचं RTOकडून आपल्याला डेटा मिळाला तर इथं आपलं नाव व्यू जे काही आहे, नाव वगैरे आहे हे सगळं ऑटोमॅटिक भरून येईल. पत्ता बित्ता, फोन नंबर, हे आधार कार्ड हे आपल्यालाच भरायचं आहे. आणि जर नाही प्राप्त झाला RTOकडून डेटा तर आपल्याला इथं आपलंच नाव टाकायचं आहे, जे काय आपलं नाव, तुमचा ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, जे लायसनवरती आहे तोच ॲड्रेस टाका. करंट ॲड्रेसमध्ये पण तोच टाका. फोन नंबर होता तुमचा, जो काही फोन नंबर असेल तो टाका. आणि इथं लिंग, पुरुष, स्त्री, इतर जे काय आहेत तुम्ही ते टाकून द्या. त्यानंतर आता काही जण म्हणाल की बाबा ही इंग्लिशमध्ये आपण नाव वगैरे लिहिलं आहे, इथं मराठीमध्ये पत्ता बित्ता लिहिलं आहे, दोघांपैकी एक आपल्याला भरायला सांगितलं आहे त्यांनी. ते आपण दोघांपैकी एक भरून घ्यायचं. इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाका, जे तुमच्या आधार कार्डवरती जो काही नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर इथं त्याच्या पुढे बघा आलंय आधार कार्डचा फ्रंट फोटो, म्हणजेच समोरील फोटो. बघा हा बॉक्स गुलाबी होते का, हा तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुम्हाला काय आधार कार्डचा पुढचा फोटो, आपलं आधार कार्ड असतं, आधार कार्ड ठेवायचा समोर.
हे बघा इथं कॅमेराचं ऑप्शन दिलं आहे. कॅमेरा ओपन करायचा, व्यवस्थितपणे त्या आधार कार्डचा जो काही फोटो आहे तो काढायचा आणि क्लिक करायचा. क्लिक केलं, हे बघा इथं आलं फोटो. इथं क्लिक केलं तर तुमच्या इथं तुम्हाला आधार कार्डचा फोटो बघायला भेटेल समोरचा. पाहावा बरोबर आहे का, त्याचं नाव वगैरे माझं व्यवस्थित आहे का, आधार नंबर दिसतो का, चेक करून घ्यायचं. ओके असेल तर इथं जाऊन क्लोज करायचं. क्लोज केलं की इथं त्याच्याच पुढे लिहिलं आहे आधार कार्डचा बॅक फोटो म्हणजेच मागचा फोटो. समजतंय? हा बघा हे गुलाबी होतंय, हे गुलाबी होतंय का. इथं आहे आपल्या आधार कार्डचा मागचा फोटो. इथं आपल्याला परत क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला कॅमेरा ओपन करायचा. कॅमेरा ओपन होईल, आधार कार्डचा मागचा फोटो ठेवायचा, क्लिक करायचं, इथं ओके करायचं. ओके केलं, परत हे बघा आलं इथं आधार कार्डचा मागचा फोटो. आपल्याला ह्या डोळ्यावर क्लिक केलं की आपल्याला आधार कार्डचा मागचा फोटो बघायला भेटेल. क्लोज होऊन जाईल. हा पॅन कार्ड, इथे आपल्या पॅन कार्डचा नंबर टाकायचा. पॅन कार्डचा जो काही नंबर आहे तुमच्या तो इथं नंबर टाकायचा. पॅन कार्ड नंबर टाकला की बघा आता पुढे आपल्याला सांगितलं, आता इथं पॅन कार्ड, इथं पॅन कार्ड नंबर टाकल्याच्या पुढेच आपल्याला सांगितलं पॅन कार्डचा फोटो टाका. मग सेम आपलं बघा हे दिसते ना गुलाबी होते बघा, हां ह्याला आपलं क्लिक करायचं आहे आणि परत आपला कॅमेरा ओपन करायचा मोबाईलमध्ये सोप्या पद्धतीने आणि आपल्याला लगेच इथं काढायचा आहे पॅन कार्डचा फोटो. पॅन कार्डचा फोटो अशा पद्धतीने काढला की तो पण सुद्धा इथं अपलोड होऊन जाईल. मग इथं हे जे काही डोळ्याचं चिन्ह साईडला आहे तिथं परत क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरू शकतो. इथे तुमचा पॅन कार्ड असेल, पॅन कार्डचा फोटो तुम्हाला दिसेल क्लिअर आहे का नाही. नसेल झालं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पुन्हा ह्याच्यावरती क्लिक करा, पुन्हा एकदा तो काढू शकता. आणि बघा इथं लिहिलं आपल्याला बॅच नंबर दिसतोय. आता ह्या बॅच नंबरवरती आपल्याला आपला बॅच नंबर टाकायचा जो तुम्हाला तुमच्या लायसनवरती उपलब्ध आहे. बघा इथं तुम्हाला पुढं माणसाचे चित्र दिसतंय. हा बघतोय तुम्हाला इथं माणसाचे चित्र. हे माणसाचं चित्र इथं तुम्हाला टाकायचं तुमचा फोटो. काय टाकायचं तुम्हाला इथं तुमचा फोटो टाकायचा आहे. आता बघा ह्या माणसावरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला असं काही तुमच्या मोबाईलमध्ये पण असं वेगळं काही येईल, माझ्या मोबाईलमध्ये असं येते. आता बघा इथं कॅमेरा लिहिलं आहे, तुमच्या मोबाईलला सुद्धा असं सीन कॅमेरा वगैरे, त्या कॅमेऱ्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की इथं आपल्याला समोर कोणाला तरी सांगायचं फोटो काढा बाबा, तर त्याला फोटो काढा सांगायचा. आणि इथून मस्त की आता इथं कॅमेरा समोर तुम्ही उभे राहिले आणि कोणाला तरी सांगायचा फोटो काढायला. फोटो काढला, आता इथं कोणी उभा नाही, इथं तुम्ही उभे त्याचं काढायचं हवं त्याने तो उभा राहिला त्याचा इथं असा फोटो येईल. फोटो आल्याच्यानंतर इथं क्लिक करायचं ओके. अशा प्रकारे तो आपला फोटो, आता मी वॉलचा फोटो काढलेला आहे, तुम्ही इथं समोर उभे राहायचं आणि एखाद्याला सांगायचं बाबा माझा फोटो काढ, तिथं फोटो काढून टाकायचा. फोटो पण कसं काढायचा, पासपोर्ट साईज फोटो. पासपोर्ट साईज फोटो कसे असतात आपल्या बाबा आपल्या छातीपासून वरपर्यंत असे फोटो असतात पासपोर्ट साईज. तुम्हाला तर माहिती तसा आपला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपल्याला जसं प्रकारे दिसतं. चुकीचा आला तर पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं, पुन्हा कॅमेरा ओपन होईल, पुन्हा कॅमेरा ओपन होईल आणि आपल्या पुन्हा एकदा फोटो काढण्यासाठी भेटून जाईल. ओके. एवढी तुम्हाला माहिती मी मान्य करतो की तुम्हाला भेटली, व्यवस्थित समजली असेल. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिसरं आहे आपल्याला नेक्स्ट पुढे जा. ही सगळी माहिती भरली की तुम्हाला आता पुढे नेक्स्ट पुढे जा याच्यावरती पुढे क्लिक करायचं. ही व्यवस्थित सगळी माहिती, बॅच नंबर वगैरे, फोटो वगैरे सगळे अपलोड झाले का ते व्यवस्थित बघा. नेक्स्ट पुढे असं तो बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केले की तुम्ही जाल डायरेक्ट फॅमिली डिटेल्सवरती. सगळी शेवटची माहिती जी आपल्याला आता भरायची आहे. आता इथं तुमचा रेशन कार्ड नंबर. आता बघा आपण रेशन दुकानात जातो तेव्हा
रेशन कार्ड जो असतो रेशन देणारा तो आपल्याला तो नंबर लिहिलेला असतो आपल्या रेशन कार्डवरती 10 अंकी 12 अंकी नंबर असतो किंवा 15 अंकी एक जे काय असेल तो नंबर असतो पेनाने लिहिलेला. तो पेनाने लिहिलेला नंबर तो आपल्याला इथे टाकायचा आहे. ज्याच्या रेशन कार्डवरती नसेल त्याने तो रेशन कार्डचा नंबर जो काय आहे मॅन्युअल वरती लिहिलेला आहे तो तिथं लिहून टाका. ते केल्याच्या नंतर बघा इथं लिहिलेलं आहे रेशन कार्डचा फोटो. बघा हे गुलाबी होते. इथं तुम्हाला काय करायचं आहे रेशन कार्डचा फोटो टाकायचा आहे. या रेशन कार्डचा फोटो याच्यावर क्लिक करायचा. आता मी तुम्हाला सांगितलेलं झेरॉक्स काढा रेशन कार्डची पुढची मागची. आता त्या झेरॉक्सचा उपयोग आपल्याला इथे होणार आहे. तर जी काय झेरॉक्स काढलेली आपण पुढची मागची ती व्यवस्थित क्लिअर झेरॉक्स पाहिजे जेणेकरून आपण जो फोटो काढतो व्यवस्थित येईल त्याच्यामध्ये. आणि मग आपण कॅमेरा ओपन करून रेशन कार्डची झेरॉक्सचा आपण फोटो काढणार आहोत. व्यवस्थित क्लिअर दिसतो का याची आपण आता खात्री करू. आता रेशन कार्ड इथं झालं आहे. इथं डोळ्याला बघा आपलं म्हणजे आपला फोटो अपलोड झालेला आहे. डोळ्यावरती क्लिक करायचं. बारीक करायची स्क्रीन. हा बघा इथं आता तुम्ही रेशन कार्डचं टाकणार तर रेशन कार्डचा फोटो इथं येऊन जाईल. तर मग फोटो व्यवस्थित झूम करून बघा की व्यवस्थित नाव दिसतंय का, नंबर दिसतोय का, आपल्या घरच्यांची नावं बरोबर दिसतात का त्यात ते व्यवस्थित चेक करून घ्या. परत मग इथं खाली आलेत तुम्ही इथं क्लोजचं लिहिलं बघा. क्लोजला क्लिक करायचं. अशा प्रकारे आपलं अपलोड करून सगळे डॉक्युमेंट झालेले आहेत. आता आपल्याला भरायची आपल्या कुटुंबाची माहिती. आता जोडीदाराची माहिती. पहिल्या ह्याच्यात आपल्या जोडीदाराची माहिती. याच्यामध्ये पण बघा इथं जोडीदाराचे नाव, वय असं सगळं आपल्याला भरायचं आहे. आता बघा पहिले इथं क्लिक करायचं. आता आपली पत्नी आहे. पत्नीचं नाव लिहायचं. वाईफ. तर तिचं नाव आपल्या पत्नीचं जे काही नाव असेल तुमच्या पत्नीचे तुम्ही टाकून द्या. आता इथं जोडीदाराचे मराठीत नाव आहे हे नाही भरलं तरी चालेल. आणि इथं वय लिहायचं. वय लिहायला विसरू नका. आपल्या जोडीदाराचं जे काही वय असेल ते लिहा. आता बघा इथं खाली लिहिले पालक व मुलांचे तपशील. याच्यामध्ये बघा मदर्स नेम आईचे नाव, फादर्स नेम वडिलांचे नाव. जे मराठी इंग्लिश बॉक्स दिलेले तुम्ही याच बॉक्समध्ये भरून टाका. तुमच्या आईचं नाव पूर्ण नाव लिहायचं. आईचं काय जे काय नाव आहे वडिलांचं नाव आणि 2 मुलांची नावं लिहू शकता. यांची नावं लिहिली की आता हे जे मधले बॉक्स आहे इथं पण तेच लिहायचं असतं जे मराठीत लिहिलेलं आहे. तिथं आपण आता इथं पुढं लिहिलं त्यामुळे आपण इथं मधले बॉक्स काही भरणार नाही. मग इथं काय आईचं वय, वडिलांचं वय, इथं आईचं वय जे काय असेल ते लिहायचं. हां इथं फादर्स नेम म्हणजे वडिलांचे वय ते वय इथं लिहायचं. आता ही जी मुलं आहेत 2 मुलांची जी आपण नाव लिहिले त्यांची इथं लिंग सिलेक्ट करायचे. जेंडर ते पुरुष आहेत स्त्री आहेत दोघांचं पण तसं इथं पुरुष स्त्री काय मेल फिमेल काय असतील त्यांचं ते सिलेक्ट करायचं. आणि इथं त्यांची वय लिहायची. एकदा का आपला हा पूर्ण फॉर्म भरून झाला की इथं हे ग्रीन कलरचं हिरवं बटन आहे सबमिट करा. या अर्जावरती आपल्याला क्लिक करायचं. जेव्हा आपण इथं क्लिक करू तेव्हा आपली ही माहिती RTO कडे होईल. अशी बरोबरचं चिन्ह येईल हे क्लिक केल्याच्या नंतर. तर ही छोटीशी आपल्या रिक्षा बांधवांना मदत. ही माहिती तुम्ही आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं बरोबरचं चिन्ह येईल आणि ते आपल्या RTOच्या लॉगिनला जाईल. आता रिक्षा बांधव आपले म्हणतील की बाबा इथं तर सगळी माहितीच भरली, पैसे कधी भरायचे, 800 रुपयाची पावती कधी भरायची. तर बांधवांनो आपल्याला पैसे भरावे लागणारच आहेत. पण आता ही आपली जी माहिती आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे हा ऑनलाईन फॉर्म आपल्या RTO मध्ये ऑनलाईन पद्धतीने गेलेला आहे. आता तिथूनचे जे साहेब आहेत ज्यांना ही आपण अथॉरिटी दिलेली आहे सरकारने तर ते जे साहेब आहेत ते आपला फॉर्म 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे वाचून बघून तो अप्रूव्ह करून देतील. अप्रूव्ह म्हणजेच त्याला मान्यता देतील. 1 ते 2 दिवसानंतर बांधवांनो आपल्याला ही वेबसाईट पुन्हा ओपन करायची. ही वेबसाईट आपल्याला पुन्हा ओपन करायची. 1 ते 2 दिवसानंतर आपण जेव्हा पुन्हा वेबसाईट ओपन करू जेव्हा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यांनी कसं ते स्टेटस चेक करायचं सेम आपल्याला
सेमच आपल्याला आनंद दिघेंचा फोटो आहे, त्याच्या खाली जायचं. सेम आपली आता आपण अर्ज अप्लाय केलाय, आता तो 2 दिवसांत आपण चेक करायचा. हे बघा, सभासद नोंदणी अर्जाची स्थिती आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण नोंदणी चेक करणार, कारण आपण अप्लाय केलेलं आहे पहिलेच. आता RTOला 2 दिवस आपण मुदत दिली व त्या 2 दिवसात ते करतील. 2 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 4 दिवस लागतील. 4 दिवसानंतर आपल्याला इथं आपली माहिती, आपल्या इथं परत लायसन नंबर टाकायचा. ज्याचं काही लायसन नंबर असेल, MS06, MS46, जे काही लायसन नंबर आहे त्या अशा पद्धतीने लिहायचं, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गॅप ठेवायची नाहीये. मग तुमची इथे जी लायसनची जन्मतारीख ती टाकायची आणि स्थिती तपासा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आपल्याला इथे लगेचच पावतीसाठी येईल. आणि जर साहेबांनी ते अजून अप्रूव्ह नसेल केलं किंवा तो मान्यता नसेल दिली, तर इथं आपल्याला त्याचं सांगतील किंवा ही मान्यता अजून आपला अर्ज प्रलंबित आहे, अर्ज अजून प्रलंबित आहे असं आपल्याला सांगण्यात येईल. आणि जर मान्यता दिली तर आपल्याला डायरेक्ट येतील 800 रुपयाची पावती येईल. त्या 800 रुपयाची पावती आपल्याला क्लिक करायचं आणि आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. 800 रुपयाची पावती आली, तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही स्वतः भरा. नसेल जमेत तर सायबरला जा. कोण ज्याला तुमच्या घरात तुमची मुलं बाळं कोणी शिकलेलं असेल, त्याला जमतं ऑनलाईन पद्धत, त्याला ते दाखवा. तो सुद्धा हे काम करू शकतो. अगदी सरकारने आपल्याला खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरण्याचं साठी आपल्याला वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे. सगळी माहिती मराठीमध्ये आहे. आणि आमच्या देवकर साहेबांकडून हा एक छोटासा उपक्रम आपल्या रिक्षावाल्यांसाठी, बाबा ज्यांना करून ही माहिती त्यांना व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगायला सांगितलेली. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.